नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण बॉक्सच्या वहीमध्ये स्क्वेअर नोटबुकमध्ये 1 to 100 या नंबरचा रायटिंग लिखाणकाम कसं करतात याची माहिती समजून घेणार आहोत. बघा, पहिली दुसरीसाठी सेमी इंग्रजीच्या वर्गासाठी 1 to 100 दररोज स्क्वेअर नोटबुकमध्ये लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 1, 2, 3 बघा 1, 11, 21, 31, 41, 51, 61 ही जी पूर्ण लाईन आहे त्या प्रत्येक अक्षराची उंची पट्टीने रेषा मारल्यानंतर सारख्या प्रमाणात असली पाहिजे, म्हणजे आपलं लिखाणकाम बरोबर आहे. त्यानंतर अशी सुद्धा रेषा मारल्यानंतर अशा पद्धतीने एक रेषा झाली पाहिजे आणि मग आपलं 1 to 10 पर्यंत 100 पर्यंत लिखाणकाम बरोबर आहे. म्हणजे सार सांगायचं म्हणजे प्रत्येक नंबरची अंकांची उंची ही सारखी असली पाहिजे. 1 to 100 पर्यंत हे दररोज डेली वर्क म्हणून तुम्हाला सराव करायचा आहे. तर यामध्ये बघा, जो जास्तीत जास्त विद्यार्थी लिहिण्याचा प्रयत्न करेल त्याचं गणिताचे हस्ताक्षर सुंदर होणार आहे. याचं वाचन कसं करतात 1 to 100 सरळ वाचन असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डरने वाचन कसं करतात ते आपण पुढच्या तासिकेला माहिती घेणार आहोत. फक्त तुम्हाला पहिली दुसरीच्या वर्गासाठी बॉक्सच्या वहीमध्ये 1 to 100 कसं लिहितात हे या तासिकेला समजून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यामध्ये हा जो 11 आहे त्याची उंची बघा, दोघं 1 हे सारखेच असले पाहिजे. 12 जो आहे 1 आणि 2 ची उंची सारखी असली पाहिजे. या पद्धतीने प्रत्येक अक्षर तुम्ही सारख्या गतीने, सारख्या उंचीने आणि हळूवारपणे व्यवस्थित डेली वर्क म्हणून दररोज तुम्ही लिहिलात तर तुमचं गणिताचं अक्षर बोलून बोलून लिहिलात तर गणिताचं अक्षर 1 to 100 हे चांगलं होणार आहे. तर त्यानंतर ही जी खालची जागा उरते 1, 2, 3, 4 लाईनिंगमध्ये 1 to 0 पर्यंत असे 10 नंबरचा डिजिटचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे. जो विद्यार्थी हे जास्तीत जास्त सराव करेल त्याचे गणिताचे हस्ताक्षर चांगले होणार आहेत. फक्त याच्यामध्ये आपण पहिली दुसरीसाठी बॉक्सच्या वहीचाच वापर करण्याविषयी आग्रही असतो आणि 1 to 100 हे डेली वर्क म्हणून तुम्ही कराल आणि तुमच्या गणिताचे अक्षर चांगले कराल अशी आशा बाळगतो. आजची तासिका संपवतो. धन्यवाद.